मागच्या भागात आपण सेक्शन फॉर्म्युला आणि त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला असे दोन फॉर्म्युले अभ्यासलेले. प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये पहिला प्रश्न आपण कालच्या तासात सोडवलो. हा सेकंड क्वेश्चन ज्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. मी प्रश्न थोडक्यात लिहिलेला आहे. अँड this point A divides the segment PQ in the ratio A is to B. पहा, प्रत्येक उदाहरणासाठी आकृती काढणं कंपल्सरी नाही. कालच्या तासात आपण कळण्यासाठी आकृत्या काढल्या होत्या काही ठिकाणी. मग सेगमेंट PQ ला पॉइंट A डिवाइड करतोय कोणत्या रेशोमध्ये? A is to B या रेशोमध्ये. या रेशोची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या सेगमेंटचे एंड पॉइंट्स P आणि Q यांचे कोऑर्डिनेट्स पण दिलेले आहेत. मग जो पॉइंट A डिवाइड करतोय त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. तो डिवाइड करतोय म्हणजेच त्या सेगमेंटचे सेक्शन करतोय. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपण कालच्या तासात पाहिलो. एक्स कोऑर्डिनेट is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y coordinate is equal to my2 plus ny1 upon m plus n. त्यासाठी सुरुवातीला इथे जो पॉइंट A ज्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे ते आपण x y गृहीत धरू. लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A बी एक्स कॉमा वाय जे फाइंड करायचे. ओके. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. हा पॉइंट पी याचे कोऑर्डिनेट्स जे आहेत त्यांना x1 y1 म्हणू आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू आर हे जे आहेत यांना x2 y2 म्हणू. त्याच्यामुळे आपल्याला x1 y1 च्या किमती मिळतील. x1 ची किंमत मिळेल -3, y1 ची व्हॅल्यू येईल 7, त्याच्यानंतर x2 1, y2 -4 आणि रेशोची व्हॅल्यू लक्षात घ्या. मी कालही सांगितलेलं आहे रेशोसाठी m:n, a:b असे कोणतेही अक्षर घेऊन रेशो लिहिता येतं. सूत्रात m:n आहे त्याऐवजी इथं a:b घेतलेले आहे. m च्या ठिकाणी a आणि n च्या ठिकाणी b आपण त्याच पद्धतीने फॉर्म्युला लिहायचे. या रेशोची व्हॅल्यू दिलेली आहे आणि मग पॉइंट A चे कोऑर्डिनेट x आणि y च्या किमती फाइंड करायचे बाय सेक्शन फॉर्म्युला किंवा अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A फाइंड करायचे ज्याचा x कोऑर्डिनेट म्हणजे mx2. m च्या ऐवजी तर आपण A वापरणार आणि n च्या ऐवजी B वापरणार. इथे तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही m आणि n सूत्रात लिहिलं तरी चालतं. किमती ठेवताना त्या मात्र 2:1 ठेवायचे. ठीक आहे. आणि मग y कोऑर्डिनेट फाइंड करायचं आहे तर A y2 प्लस B y1 A प्लस B. m आणि n च्या ऐवजी A आणि B ठेवलं. m आणि n च्या ऐवजी A आणि B ठेवलं. बाकी x2 प्लस x1 y2 प्लस y1 सेम. आणि मग किमती ठेवायच्या तिथं. A ची व्हॅल्यू आहे 2. वाटल्यास तुम्ही ह्याला असं सेपरेट व्हॅल्यू लिहून घेऊ शकता. A इज इक्वल टू 2 अँड B इज इक्वल टू 1 म्हणजे किंमत ठेवायला सोपं जाईल. A ची व्हॅल्यू 2 इंटू x2 ची व्हॅल्यू 1 प्लस B ची व्हॅल्यू 1 इंटू x1 ची व्हॅल्यू -3 A प्लस B म्हणजे 2 प्लस 1. इकडे y कोऑर्डिनेट A ची व्हॅल्यू 2 इंटू y2 ची व्हॅल्यू -4 प्लस B 1 आणि y1 ची व्हॅल्यू 7 अपॉन 2 प्लस 1. त्या स्टेपला कंटिन्यू करायचे. 2 1 जा 2
त्यानंतर हे प्लस इंटू मायनस मायनस होतं, -3 अपॉन 2 + 1 3. इकडे वाय कोऑर्डिनेटसाठी -8 + 7 * 1 = 7 आणि 2 + 1 3. एक्स कोऑर्डिनेट या दोघांचा डिफरन्स -1 येतं अपॉन 3 आणि वाय कोऑर्डिनेट या दोघांचा डिफरन्स पण -1 येतं अपॉन 3. ह्या झाल्या एक्स आणि वायच्या किमती, जे आपण पॉइंट ए चे कोऑर्डिनेट मानलो. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ए आर -1, 3 आणि -1/3. हे झाले. पहा वरील दोन्ही प्रश्नामध्ये, आता हा जो सेकंड क्वेश्चन होता त्यामध्ये 3 सब क्वेश्चन होते, त्याबद्दल मी आता एक घेतलेले आहे. रिमेनिंग 2 तुम्हाला सोडवायचे. मग वरील 2 प्रश्नामध्ये आपण जो पॉइंट सेगमेंटला डिवाइड करतो त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड केले. आता जो पॉइंट सेगमेंटला डिवाइड करतो त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट ऑलरेडी दिलेले आहेत. प्रश्न वाचा, मी थोडक्यात लिहिलेले प्रश्न इथं. तर आपल्याला ज्या रेशोमध्ये हा पॉइंट डिवाइड करतो त्या रेशोची व्हॅल्यू काढायची. फाइंड द रेशो वेअर पॉइंट टी डिवाइड्स सेगमेंट पी क्यू. म्हणजे आपल्याला m:n या रेशोची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी त्या सूत्रातल्या m आणि n च्या किमती आपल्याला काढाव्या लागतील. मग हा जो पॉइंट डिवाइड करतो, लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट टी आर, लक्षात घ्या जो पॉइंट डिवाइड करतो जनरली त्याचे कोऑर्डिनेट x आणि y मानायचं. आणि ह्या सेगमेंटचे जे एंड पॉइंट्स आहेत त्यांना x1 y1 आणि x2 y2 मानून डायरेक्ट इथं किमती लिहितात येतात. हे x1 y1 इथे आपण असं पेन्सिलनं जर लिहिलं तर आपल्याला इथे लिहायला सोपं होतं. x1 ची व्हॅल्यू -3, y1 ची व्हॅल्यू 10, त्याच्यानंतर x2 ची व्हॅल्यू म्हणजे q चे कोऑर्डिनेट आणि y2 ची व्हॅल्यू -8. आणि मग यामधून आपल्याला रेशोची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे, बायसेक्शन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? x कोऑर्डिनेट इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. बघा, जेव्हा रेशोची व्हॅल्यू फाइंड करायची असते तेव्हा ह्या एकाच कोऑर्डिनेट वरून आपल्याला रेशोची व्हॅल्यू मिळू शकते. पुन्हा y कोऑर्डिनेट चा फॉर्म्युला यूज करण्याची गरज पडत नाही. बघा, रीत केल्यावर कळेल. x ची व्हॅल्यू काढायची नाहीये तर ही आपल्याला दिलेली आहे. पॉइंट टी चे कोऑर्डिनेट आपण x, y मानलो, त्याच्यामुळे इथे लिहून घेऊ शकता तुम्ही. x ची व्हॅल्यू, t चे कोऑर्डिनेट x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू हे 6. नाही लिहिलं तरी चालतं, तुम्हाला कंपेअर करून लिहिता येतं. आणि मग x कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा नसून तो ऑलरेडी दिलेला आहे -1, कारण जो पॉइंट डिवाइड करतोय त्याचे कोऑर्डिनेट प्रश्नात दिलेले आहेत. मग x ची व्हॅल्यू माहित आहे, m ची व्हॅल्यू फाइंड करायची, x2 ची व्हॅल्यू 6 प्लस n ची व्हॅल्यू फाइंड करायची, x1 -3 अपॉन m प्लस n फाइंड करायचं आहे. बघा, याला कंटिन्यू करतोय मी. हा m प्लस n भागाकारातला इकडे येऊन गुणाकारात येईल. -1 इंटू m प्लस n, बायनोमियल असल्यामुळे ब्रॅकेट केलेलं आहे. इकडे सिम्प्लिफाय करून घेऊया. 6 इंटू m 6m आणि 3 इंटू n -3n. -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे m मायनस होईल आणि n पण मायनस होईल. 6m -3n. लाईक टर्म्स आपण एका बाजूला घेऊ. हा -n, हा मायनसचा 3n प्लस होईल. त्याच्यानंतर 6m हा मायनसचा m प्लस होईल. या दोघांचा डिफरन्स 2n आणि या दोघांची ॲडिशन 7m.
m:n रेशो फाइंड करायचं आहे. n त्या बाजूला नेऊया आपण. 2 7 इकडे भागाकारात येतील आणि n इकडे भागाकारात येतील. बघा इथे उत्तर मिळतंय. देअरफॉर m:n या रेशोची व्हॅल्यू मिळाली 2:7. मग शेवटी उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर पॉइंट T डिवाइड्स सेगमेंट PQ इन द रेशो 2:7. पहा नेक्स्ट एक्झाम्पल, ज्यामध्ये सर्कल बद्दल माहिती दिलेली आहे. सर्कलमध्ये सेगमेंट AB हा डायमीटर आहे असं दिलेलं आहे आणि पॉइंट P या सर्कलचा सेंटर आहे. या पॉइंट P चे कोऑर्डिनेट -2,0 दिलेले आहेत. या डायमीटरचे जे एंड पॉइंट्स आहेत, हा डायमीटर म्हणजेच सेगमेंट AB. या सेगमेंट AB ला पॉइंट P डिवाइड करतोय असा अर्थ आहे त्याचा. आणि मग एंड पॉइंट A चे कोऑर्डिनेट 2,-3 दिलेले आहेत आणि B चे कोऑर्डिनेट मात्र फाइंड करायचे आहेत. आणि जो पॉइंट P डिवाइड करतोय त्याचे पण कोऑर्डिनेट ऑलरेडी दिलेले आहेत. आता ह्या आकृतीवरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की सेंटर हा डायमीटरचा मिड पॉइंट असतो, आपल्याला माहिती आहे. आणि मग हा पॉइंट P सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे. म्हणून इथे आपण कालच्या तासात सेक्शन फॉर्म्युला मॉडिफाईड होऊन मिड पॉइंट फॉर्म्युला कसा येतो ते पाहिलं. तो मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून पॉइंट B चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. लक्षात घ्या, तो फॉर्म्युला आहे P चे कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी. पण त्या फॉर्म्युल्यावरून P चे कोऑर्डिनेट फाइंड करता येतात, A चे फाइंड करता येतात किंवा B चे पण फाइंड करता येतात. ठीक आहे. यांना x1 y1 म्हणायचं, यांना x2 y2 म्हणायचं आणि जो पॉइंट डिवाइड करतो जनरली त्याचे कोऑर्डिनेट x आणि y गृहीत धरायचं. ठीक आहे. मग इथे लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर x, y. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A are x1, y1 and coordinates of point B are x2 and y2. थोडक्यात एवढं लिहिलं तरी चालतं. पॉइंट P डिवाइड करतोय त्याचे कोऑर्डिनेट xy, एका एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1, दुसऱ्या एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 आणि मग ह्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट म्हणजेच x2 y2 आपल्याला फाइंड करायचे. आणि मग इथे लिहायचे point P is center of circle and AB is a diameter. Therefore, point P is midpoint of segment AB. P हा सेंटर आहे, AB हा डायमीटर आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की P हा सेगमेंट AB चा काय होतो मग मिड पॉइंट. म्हणून बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे मिड पॉइंटचा, x कोऑर्डिनेट इज इक्वल टू, सिंपल आहे, x1 प्लस x2 अपॉन 2 and y कोऑर्डिनेट इज इक्वल टू y1 plus y2 upon 2. x1 plus x2 ॲव्हरेज काढलं तर x कोऑर्डिनेट मिळतो, y कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज काढलं तर y कोऑर्डिनेट मिळतो. ठीक आहे. याला पुढे कंटिन्यू करतोय मी. मग इथे x ची किंमत काढायची नसून आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, कारण P चे कोऑर्डिनेट म्हणजे xy. मी इथे दिलेलं आहे ऑलरेडी. P चे कोऑर्डिनेट म्हणजे xy, ज्याच्या किमती ऑलरेडी दिलेल्या आहेत त्या काढायच्या नाही. तर x ची किंमत -2 इज इक्वल टू x1 y1 कोणाला मानलो तर आपण a चे कोऑर्डिनेट x1 y1. इथे वाटल्यास तुम्ही पेन्सिलने लिहू शकता, नंतर मिटवता येईल. x1 y1 किमती ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. x2 y2. ओके. मग x कोऑर्डिनेट ऑलरेडी इथे आपल्याला -2 दिलेले आहे.
त्याच्यानंतर इज इक्वल टू x1 प्लस x2. x1 ची किंमत 2 आहे प्लस x2 फाइंड करायचे अपॉन हा 2. त्याच्यानंतर y कोऑर्डिनेट पण माहित आहे 0 इज इक्वल टू y1 प्लस y2. y1 ची व्हॅल्यू -3 आणि y2 काढायचे अपॉन 2. हा 2 इकडे गुणाकारात येईल -4 इज इक्वल टू 2 प्लस x2 आणि हे -4 प्लसचे 2 इकडे मायनस होतील इज इक्वल टू x2. देअरफॉर x2 इज इक्वल टू -6. हे 2 इंटू 0 0 होईल -3 प्लस y2. मायनसचा 3 इकडे प्लस होईल 3 इज इक्वल टू y2. दॅट इज y2 इज इक्वल टू 3. या प्रकारे x2 आणि y2 च्या किमती मिळाल्या ज्या आपण पॉइंट B चे कोऑर्डिनेट मानलो. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B आर -6, 3. Find the ratio where point P k, 7 divides the segment joining the points A 8, 9 and B 1, 2. Also find the value of k. पहा इथे दोन किमती आपल्याला काढायच्या आहेत. पहिल्यांदा रेशिओ फाइंड करायचंय. मागील एका उदाहरणामध्ये आपण रेशिओ फाइंड केलो आणि रेशिओ फाइंड केल्यानंतर जो पॉइंट डिवाइड करतो त्याचा एक कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट दिलेला आहे आणि याचा x कोऑर्डिनेट दिलेला नाही जो k च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याची पण व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे थोडक्यात हा जो पॉइंट डिवाइड करतोय P याचा x कोऑर्डिनेट पण आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि मग रेशिओ फाइंड करण्यासाठी लक्षात घ्या सेक्शन फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग इथे x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला यूज करायचा का y चा? याच्या अगोदर आपण x चा यूज केला तिथे y चा पण चालला असता कारण दोन्ही कोऑर्डिनेट दिले होते. इथे मात्र जो पॉइंट डिवाइड करतोय त्याचा फक्त y कोऑर्डिनेट दिलेला आहे म्हणून आपण इथे सेक्शन फॉर्म्युल्यामधला फक्त y कोऑर्डिनेटचाच पार्ट इथे लिहायचा आहे. आणि सुरुवातीला आपल्याला काही किमती गृहीत धरायचे. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर x, y. याचे कोऑर्डिनेट आपण x, y गृहीत धरतोय. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A x1, y1 and coordinates of point B x2 and y2. म्हणजे किमती ठेवताना आपल्याला सोपं होईल. आणि मग या सर्व किमतीवरून आपल्याला पहिल्यांदा रेशिओ फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करणार आहोत. बाय सेक्शन फॉर्म्युला. मग यातला फक्त y चा पार्ट यूज करायचा आहे कारण y कोऑर्डिनेटच या पॉइंटचा आपल्याला माहित आहे. y कोऑर्डिनेट इज इक्वल टू mx2 y कोऑर्डिनेट my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. याच्यातून आपल्याला रेशिओची व्हॅल्यू मिळेल. x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला का वापरला नाही कारण x कोऑर्डिनेट पण माहित नाही. जर दोन्ही कोऑर्डिनेट माहित असतील तर तुम्ही कोणताही इथे फॉर्म्युला यूज करून त्या रेशिओची व्हॅल्यू फाइंड करू शकता. मग इथे किमती ठेवायचे. y कोऑर्डिनेट आपल्याला जो पॉइंट डिवाइड करतोय त्याचा y कोऑर्डिनेट म्हणजे y ची किंमत दिलेली आहे 7 लिहिलो तिथे. रेशिओची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे m ची किंमत काढायची. y2 हे x1 y1 आणि हे x2 y2 मानलो. इथे पेन्सिल लिहा म्हणजे किमती ठेवायला सोपं होतं. बघा y2 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस n ची किंमत काढायची आहे. y1 ची व्हॅल्यू आहे 9 अपॉन m प्लस n. हे इकडे गुणाकारात येईल 7 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू टॉइस m 9n. पुढे 7 इंटू m 7m प्लस 7n
इज इक्वल टू टॉइस m प्लस 9m. त्याच्यानंतर हा 7m, हा टॉइस m इकडे मायनस होईल, 9n 7n राईट साईडला जाऊन मायनस होईल. या दोघांचा डिफरन्स आहे 5m आणि या दोघांचा डिफरन्स 2n. m हा n भागाकारात येईल आणि हे 2 5 डिव्हिजनमध्ये जातील. ही झाली रेशिओची व्हॅल्यू. Therefore, m is to n is 2:5. ही रेशिओची व्हॅल्यू झाली. आपल्याला काय काय फाइंड करायला सांगितलंय? फाइंड द रेशिओ व्हेअर p डिवाइड सेगमेंट AP. रेशिओची किंमत झाली, त्याच्यानंतर अगेन आल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ k म्हटलंय. मग k कोण आहे? तर जो पॉइंट डिवाइड करतोय त्याचा x कोऑर्डिनेट म्हणजे k. आता अगोदर k फाइंड करता येत नव्हता कारण आपल्याला रेशिओची व्हॅल्यू माहित नव्हती. आता रेशिओची व्हॅल्यू माहित आहे, x1 y1 माहित आहेत, x2 y2 माहित आहेत. त्याच्यामुळे या x कोऑर्डिनेटची किंमत म्हणजेच k ची व्हॅल्यू फाइंड करता येतं. मग पुन्हा बाय सेक्शन फॉर्म्युला असं लिहिण्याची गरज नाही. सेक्शन फॉर्म्युल्यानुसार x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला लिहायचा mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ह्याचा x कोऑर्डिनेट या पॉइंट P चा म्हणजेच k दिलेलं आहे ते फाइंड करायचं आहे. m इज टू n, आता m ची किंमत दिलेली आहे 2 इंटू n ची व्हॅल्यू 5 आहे, m ची व्हॅल्यू 2 इंटू x2 1 प्लस n ची व्हॅल्यू 5 इंटू x1 8 अपॉन हे 2 प्लस 5 आणि मग k इज इक्वल टू 2 1 जा 2 8 5 जा 40 अपॉन 7. k is equal to 42 upon 7. Therefore k is equal to 7 6 जा 42. या पद्धतीने इथे k ची किंमत पण मिळाली आणि सुरुवातीला रेशिओची व्हॅल्यू आपण फाइंड केली. पहा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. खूप सोपं गणित आहे. बऱ्याच वेळा 1 किंवा 2 मार्काला हे गणित आलेलं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ पॉइंट्स 22, 20 and 0, 16. इथे पॉइंट्सची नावं दिलेली नाही आहेत, फक्त एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि याच्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. नावं दिलं तरी चालतं किंवा नावं न देता असं गृहीत धरलं तरी चालतं. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट आर x, y. ज्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे त्यांना आपण x, y म्हणतोय आणि हे जे कोऑर्डिनेट्स दिलेत यांना x1 y1 आणि यांना x2 y2 मानू. x1 is equal to 22, y1 is equal to 20, x2 is equal to 0 and y2 is equal to 16. By midpoint formula आपल्याला सरळ सरळ सांगितलेलं आहे की या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या सेगमेंटचा मिड पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. मग ज्याला आपण x, y म्हणतो मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट, त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आणि यासाठी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करतोय. Therefore x कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट इज y1 प्लस y2 अपॉन 2. बघा x1 आणि x2 याच्या किमती ऑलरेडी इथे माहित आहेत, लिहून घेतलं होतं आपण. 22 प्लस 0 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू 20 आणि y2 ची व्हॅल्यू 16 अपॉन 2. x coordinate is equal to 22 upon 2. Therefore x is equal to 11. y coordinate या दोघांची बेरीज 36 upon 2 is equal to 18. Therefore
coordinates of midpoint आर, मिडपॉइंटचं नाव दिलेलं नाही म्हणून आपण उत्तर या प्रकारे लिहितोय. कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉइंट आर एक्स कोऑर्डिनेट 11 आणि वाय कोऑर्डिनेट 8.